प्रॅक्टिस सेट 5.3. 5.2 मध्ये आपण एक्सपान्शन ऑफ ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब पाहिलं. ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब होतं ए क्यूब प्लस थ्राईस ए स्क्वेअर बी प्लस थ्राईस ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब. म्हणजे प्लस असेल तर सर्व टर्मचे साईन प्लस येतात. आता आपल्याला या एक्झरसाइजमध्ये ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब पाहायचं आहे. तर इथे पहा अल्टरनेट साईन इथे मायनस येते. समजा ए क्यूबच्या समोर साईन नाही आहे म्हणजे प्लस आहे, प्लस मायनस. बाकी सेम मागच्या फॉर्म्युल्यासारखंच आहे. ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब मायनस थ्राईस ए स्क्वेअर बी प्लस थ्राईस ए बी स्क्वेअर मायनस बी क्यूब. सेकंड टर्मची साईन मायनस, थर्ड टर्मची प्लस, लास्ट टर्मची मायनस. प्लस मायनस अशी साईन येते. समोरची प्लस ए क्यूबच्या समोर आपण असं लक्षात ठेवायचं प्लस मायनस. ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब मायनस थ्राईस ए स्क्वेअर बी प्लस थ्राईस ए बी स्क्वेअर मायनस बी क्यूब. त्याच्यावर प्रॅक्टिस सेट आहे 5.3. सेम प्रोसेस आहे, फक्त काय साईनच आपल्याला या एक्झरसाइजमध्ये एक्झाम्पल सोडवताना केअरफुली साईन द्यावं लागतं. एक्सपांड ट्वाईस एम मायनस 5 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ट्वाईस एमचा क्यूब मायनस 3 इंटू ट्वाईस एमचा स्क्वेअर इंटू 5 प्लस 3 इंटू ट्वाईस एम इंटू 5चा स्क्वेअर मायनस 5 क्यूब. जर प्लस असतं तर चारही टर्मच्या साईन प्लस आल्या असत्या. मायनस आहे त्यामुळे मायनस असं लक्षात ठेवायचं. आता 2चा क्यूब 8 एम क्यूब मायनस 3 जसेच्या तसे 2चा स्क्वेअर 4 एमचा स्क्वेअर एम स्क्वेअर इंटू 5 ब्रॅकेट काढून टाकायचं प्लस 3 इंटू ट्वाईस एम जसेचे तसे 5चा स्क्वेअर केला 25. जेव्हाही स्क्वेअर किंवा क्यूब करायचं असेल तेव्हा ब्रॅकेट टाकायचं म्हणजे आपला स्क्वेअर चुकत नाही किंवा क्यूब चुकत नाही. मायनस 5चा क्यूब आहे 125. आता जे अंडरलाईन टर्म आहे त्याच्यामधले जे कॉन्स्टंट आहे 3 4 5 याचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि नंतरची टर्म आहे 3 2 25 याचं मल्टिप्लिकेशन करायचं. 8 एम क्यूब मायनस 5 4 जा 20 23 जा 60 एम स्क्वेअर आणि इथे 25 2 जा 50 53 जा 150 एम मायनस 125. तर फॉर्म्युला फक्त केअरफुली जसं वापरायचा प्लस मायनस. थर्ड एक्झाम्पल आहे पहा. फर्स्ट केलं तर सेकंड तुम्हाला येते म्हणून मी घेतलं नाही. 7x मायनस 9y ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 7x क्यूब मायनस 3 इंटू फर्स्ट टर्म आहे 7xचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म आहे 9y प्लस 3 इंटू 7x इंटू 9y स्क्वेअर मायनस इथे मायनस पाहिजे ते 9y क्यूब साईन मायनस आहे मायनस करून घ्यायचं इथे. नंतर 7चा क्यूब आहे 343 एक्स क्यूब मायनस 3 इंटू 7चा स्क्वेअर आहे 49 एक्स स्क्वेअर इंटू 9y प्लस 3 इंटू 7x इंटू 9चा स्क्वेअर आहे 81 y स्क्वेअर आणि 9y क्यूब 9चा हे साईन मायनस पाहिजे इथे पहा मायनस करून घ्यायचं तुम्ही मायनस 729 y क्यूब. आता पुढे जे अंडरलाईन टर्म आहे त्याचं मल्टिप्लिकेशन 343 एक्स क्यूब मायनस 49 3 आणि 9 याचं मल्टिप्लिकेशन येईल 1323 एक्स स्क्वेअर वाय प्लस 3 7 आणि 81चं मल्टिप्लिकेशन आलं 1701 एक्स वाय स्क्वेअर मायनस 729 वाय क्यूब. तर हे घेतलं आपण
थर्ड एक्झाम्पल, फोर्थ एक्झाम्पल पहा. 58 ब्रॅकेट क्यूब. च्या जवळ नंबर आहे पहा 60. 60 मायनस 2 ब्रॅकेट क्यूब लिहायचं याला. 60चा क्यूब मायनस 3 इंटू 60चा स्क्वेअर इंटू 2 प्लस 3 इंटू 60 इंटू 2 स्क्वेअर मायनस 2 क्यूब. आता 60चा क्यूब करून घ्या. 2,16,000 आला इथे. मायनस 3 इंटू 60चा स्क्वेअर केला 3,600 इंटू 2 प्लस 3 इंटू 60 इंटू 2चा स्क्वेअर आला 4 मायनस 8. आता हे आले पहा. हा इथे पुन्हा अंडरलाईन टर्मचं मल्टिप्लिकेशन केलं. हे आलं 21,600. 3 इंटू 3,600 इंटू 2 याचं मल्टिप्लिकेशन आलं 21,600 प्लस 60 इंटू 3 इंटू 4 प्लस 720 मायनस 8. आता याचं ज्या प्लस प्लसवाल्या टर्म आहे त्याची ॲडिशन करून घ्यायची आणि मायनस मायनसवाले त्याच्यातून सबट्रॅक्ट करायचं. तर याचं ॲन्सर येते आपलं 1,95,112. तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं आहे. 6 एक्झाम्पल घेऊ आपण आता. 6 एक्झाम्पल आहे पहा. ट्वाइस पी मायनस 1/2p ब्रॅकेट क्यूब. इथे फर्स्ट टर्म आहे ट्वाइस पी ब्रॅकेटचा क्यूब मायनस 3 इंटू फर्स्ट टर्म आहे ट्वाइस पीचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म 1/2p प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म लिहायची ट्वाइस पी इंटू सेकंड टर्म 1/2pचा स्क्वेअर मायनस 1/2p ब्रॅकेटचा क्यूब. असं प्रत्येक वेळ लिहिताना आपण फॉर्म्युला म्हटला मनातल्या मनात पाठवून जातो. आता ट्वाइस 2चा क्यूब आहे 8p क्यूब मायनस 3 इंटू 2 स्क्वेअर करायचा 4p स्क्वेअर इंटू 1/2p प्लस 3 इंटू ट्वाइस p 1चा स्क्वेअर 1 आणि 2 डिनॉमिनेटरमध्ये 2चा स्क्वेअर 4p स्क्वेअर. आता इथे पहा सेकंड टर्ममध्ये या 2नी या 4ला डिवाईड होतं पहा 2 2 4 आणि पीनी p स्क्वेअरला डिवाईड करता येते. इथे राहिले फक्त p. आता असंच इथे थर्ड टर्ममध्ये 2नी या खाली 4ला भाग जातो 2 2 4 आणि पीनी p स्क्वेअरला जातो pचा भाग जातो p. म्हणजे आता इथे जे राहिलं त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि डिनॉमिनेटरमध्ये जे टर्म आहे त्या तशाच लिहायच्या. काय येईल आता 8p क्यूब मायनस 6p प्लस 3 1 3 अपॉन p 3/2p खाली 2 आहेत शिल्लक 3/2p मायनस 1/8p क्यूब. तर हे 6 नंबरचं एक्झाम्पल आहे. याचं ॲन्सर आलं 8p क्यूब मायनस 6p प्लस 3/2p मायनस 1/8p क्यूब. आता पुढे सेकंड क्वेश्चन आहे यातला सिम्प्लिफाय फॉर्म्युले तेच आहे पहा a प्लस बी ब्रॅकेट क्यूब आणि a मायनस बी ब्रॅकेट क्यूब. हे दोन्ही फॉर्म्युलेचं कंबाईन एक्झाम्पल इथे आहेत पहा. लेंदी एक्झाम्पल आहे ते हे केअरफुली सॉल्व करायचे. प्लस मायनस साईन केअरफुली द्यायचे आहे. तर आता इथे ट्वाइस a प्लस बी ब्रॅकेट क्यूब याचं एक्सपान्शन आपण प्लसच्या फॉर्म्युलेने फर्स्ट टर्म क्यूब प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म स्क्वेअर प्लस सेकंड टर्म क्यूब या पद्धतीने करून घेतलं पहा. ट्वाइस a क्यूब प्लस 3 इंटू ट्वाइस a स्क्वेअर इंटू b प्लस 3 इंटू ट्वाइस a
इंटू बी स्क्वेअर प्लस बी क्यूब. आता हे लक्षात ठेवायचं, मायनस साईन आहे, जेव्हाही मायनस साईन असेल तेव्हा मायनस साईन लिहायचं आणि या जी दुसरी टर्म आहे त्याचा एक्सपान्शन ब्रॅकेटमध्ये करायचं. ब्रॅकेटमध्ये एक्सपान्शन करायला विसरायचं नाही. ब्रॅकेट टाकणं कंपल्सरी आहे इथे. ट्वाईस ए मायनस बी ब्रॅकेटचा क्यूब काय येईल पहा इथे. आता ही जी मायनस साईन होती ही आपण बाहेर देऊन दिली आणि आता असं समजायचं ट्वाईस ए मायनस बीचा आपण एक्सपान्शन करतो आहे. तर इथे मायनस साईन आहे म्हणजे एक्सपान्शनमध्ये 1 + 1 - 1 + 1 - म्हणजे ट्वाईस एचा क्यूब मायनस 3 इंटू ट्वाईस एचा स्क्वेअर इंटू बी प्लस 3 इंटू ट्वाईस ए इंटू बी स्क्वेअर मायनस बी क्यूब. हे झालं एक्सपान्शन करून घेतलं आपण. आता पुढची स्टेप आहे, आपण वरची पहिल्याचं जे एक्सपान्शन आहे ते तसंच लिहून घेतलं पाहिजे. इथे सेम काहीच नाही, तसंच्या तसं उतरून घेतलं आणि सेकंड जे आहे, सेकंड ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे तेव्हा प्रत्येक टर्मचं इथे साईन बदललेलं आहे. म्हणजे आता काय येईल पहा, हे वरचं जसंच्या तसं लिहिलं ट्वाईस ए क्यूब प्लस 3 इंटू ट्वाईस ए स्क्वेअर इंटू बी प्लस 3 इंटू ट्वाईस ए इंटू बी स्क्वेअर प्लस बी क्यूब तसंच लिहिलं आणि या प्रत्येकाचं साईन बदललं. पहा ट्वाईस ए क्यूबचं काय झालं मायनस, या मायनस होतं मायनस मायनस झाले प्लस 3 इंटू ट्वाईस ए स्क्वेअर इंटू बी प्लस होतं इथे प्लसचं झालं 3 इंटू प्लसचं झालं मायनस 3 इंटू ट्वाईस ए इंटू बी स्क्वेअर आणि ह्या मायनस बी क्यूबचं साईन आलं प्लस बी क्यूब. साईन का चेंज झाले, कारण ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन होती म्हणून. आता ह्या 8 टर्म आहे पाया, या 8 टर्म आहेत. या 8 टर्ममध्ये ज्या अंडरलाईन केलेल्या आहेत 2 टर्म त्या सेम आहेत, फक्त साईन डिफरंट आहे. फक्त साईन काय आहे, डिफरंट आहे. जसं ट्वाईस ए क्यूब आहे आणि मायनस ट्वाईस ए क्यूब आहे, तर हे प्लस आणि मायनस एक कॅन्सल झाले. तसंच 3 इंटू ट्वाईस ए इंटू बी स्क्वेअर आणि मायनस 3 इंटू ट्वाईस ए इंटू बी स्क्वेअर सेम आहेत, फक्त साईन डिफरंट आहे, या पण कॅन्सल झाल्या. म्हणजे आपल्या 4 टर्म इथे कॅन्सल झाल्या. आता ज्या राहिल्या त्या सेम आहेत पुन्हा आणि साईन सेम आहे त्यांची. 3 इंटू ट्वाईस ए स्क्वेअर बी प्लस 3 इंटू ट्वाईस ए स्क्वेअर बी. आता इथे ॲडिशन होईल 3 + 3 6 ट्वाईस ए स्क्वेअर बी आणि इथे ट्वाईस बी क्यूब. तर आता इथे 3 + 3 लिहिले आपण 6 आणि ट्वाईस एचा स्क्वेअर काय झाला, ट्वाईसचा स्क्वेअर 2चा स्क्वेअर झाला 4 ए स्क्वेअर आणि बी जसाच्या तसाच आणि इथे बी क्यूब प्लस बी क्यूबची ॲडिशन आली ट्वाईस बी क्यूब. आता इथे मल्टिप्लिकेशन करायचं 6 × 4 = 24 ए स्क्वेअर बी प्लस ट्वाईस बी क्यूब. म्हणजे आता याला सॉल्व केल्यावर आपला ॲन्सर आला आहे 24 ए स्क्वेअर बी प्लस ट्वाईस बी क्यूब. तर हे फर्स्ट एक्झाम्पल घेतलेले इथे. नंतर 4th एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल घेतलं आहे पहा इथे सिम्प्लिफायमधलं. थ्राईस आर मायनस ट्वाईस के ब्रॅकेट क्यूब सेकंड एक्झाम्पल आहे हे आणि प्लस थ्राईस आर प्लस ट्वाईस के ब्रॅकेट क्यूब. तर आता दोन्ही प्लस आहे त्यामुळे आपल्याला ब्रॅकेट टाकायची गरज नाही आहे. पहिल्या टर्मचं एक्सपान्शन करून घ्या. थ्राईस आर क्यूब मायनस साईन असल्यामुळे प्लस मायनस प्लस मायनस 3 इंटू 3r स्क्वेअर इंटू ट्वाईस के प्लस 3 इंटू 3r इंटू ट्वाईस केचा स्क्वेअर मायनस ट्वाईस केचा क्यूब आणि प्लस सेकंड जी टर्म आहे ती प्लस आहे त्यामुळे सगळ्या साईन प्लस येतील त्याच्या. 3r क्यूब प्लस 3 इंटू 3r स्क्वेअर इंटू ट्वाईस के प्लस 3 इंटू 3r इंटू ट्वाईस केचा स्क्वेअर प्लस ट्वाईस केचा क्यूब. तर इथे दोन्ही जे एक्झाम्पलमध्ये वरच्या ज्या दोन्ही टर्म होत्या क्यूब ज्याचा करायचा होता त्याच्यामध्ये प्लस साईन असल्यामुळे आपण ब्रॅकेट टाकलेलं नाही. मागच्या एक्झाम्पलमध्ये मायनस होतं तर ब्रॅकेट टाकणं कंपल्सरी होतं. आता इथे ज्या अंडरलाईन टर्म आहे त्या पुन्हा कॅन्सल होतात पहा.
-3 × 3r² × 2k आणि 3 × 3r² 2k याचं प्लस येते. ही आणि ही कॅन्सल झाली. नंतर -2k³ आणि +2k³ ही पण कॅन्सल झाली. म्हणजे 4 टर्म इथे कॅन्सल झाल्या. मग शिल्लक राहिल्या पहा आता. त्याच्या आधी आपण क्यूब करून घेतला. 3चा क्यूब आला 27, 3चा क्यूब 27 r³ आणि इथे याला सॉल्व करायचं. 3 3 9 r × 2चा स्क्वेअर केला 4k² प्लस 3r² केला 27, 3rचा क्यूब केला 27 r³ आणि 3 × 3r 9r 2चा स्क्वेअर 4k². पुन्हा इथे आता लाईक टर्मची ॲडिशन होईल. 27 पहिले आपण त्याला लाईक टर्म जे आहे त्या जवळ लिहिल्या पहा. 27 r³ 27 r³ या जवळजवळ लिहून घेतल्या. आणि इथे 9 4 36 rk² आणि 9 4 36 rk². या पुन्हा दोन्ही टर्म सारख्या आहेत. तर आता याची इथे ॲडिशन होईल पहा. 27 + 27 झाले 54 r³ प्लस 36 आणि 36 झाले 72 rk². तर या पद्धतीने याचं एक्सपान्शन करायचं आणि मग ज्या टर्म कॅन्सल झाल्या किंवा ज्या टर्म ॲड होतील सबट्रॅक्ट होतील त्या करायच्या आणि शेवटी आपल्याला त्याला सिम्प्लिफाय करून ॲन्सर लिहायचं आहे.